उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार का या प्रश्नाच्या उत्तराची महाराष्ट्राला प्रतीक्षा असतानाच दुरावलेले पवार काका पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली। नुकताच सुप्रिया सुळे आणि अमोल मिटकरी यांनी वक्तव्य करताच महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, थोरले आणि दाखले पवार एकत्र आले तर त्यात आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, अशा प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। असं असतानाच अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आषाढी एकादशी पर्यंत वाट पहा, पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशी पर्यंत काहीतरी होईल अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली। तसेच येणाऱ्या 10 जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे, त्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्वांनी वाट पाहावी असं सूचक विधान मिटकरी यांनी केलं। तर त्यांच्या याच विधानावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी फार सूचक उत्तर दिलेलं आहे। 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मगच पुढचा निर्णय घेतला जाईल। तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं जाईल। सर्व पक्षाचे निर्णय हे लोकशाही पद्धतीनेच होतील, तसेच हा फक्त माझाच निर्णय नाही, याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल। गेल्या 6 दशकापासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे। शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते, त्यामुळेच पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल। कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एकाधिकारशाहीने घेतलेला नाही, यापुढेही कोणताही एकतर्फी निर्णय होणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। मात्र सध्या कोणतीही चर्चा नाही, दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत कोणाचाही विरोध नाही, आमच्या पक्षाकडून तसा विरोध आहे अशा बातम्या चालल्या, पण आमच्या पक्षाचा कोणताही विरोध नाही। शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आहेत। शरद पवार तसेच अजित पवार आम्हाला जो काही आदेश देतील तो आदेश शिरसावध्य समजून आम्ही पुढे जाऊ अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काही काळात नेमकं काय घडणार, खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की यावर तुम्हाला काय वाटतं की खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।